आणि यानंतर वळूया आजच्या चर्चेकडे। एकीकडे महायुतीच्या यशाची चर्चा आहे, त्याचं विश्लेषण आहे, मग कटेंगे तो बटेंगे, लाडकी बहिणी योजना आणि अन्य अनेक गोष्टी। त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचा आणि त्यातील प्रत्येक पक्षाचा ऐतिहासिक नीचांक जागांच्या बाबतीत कसा काय यावा आणि हे नेमकं का घडलं, मवियाचं काय चुकलं, या अनुषंगाने आपण चर्चा आज घेतो। यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत। आपल्यासोबत असतील काँग्रेसच्या नेत्या आणि प्रवक्त्या हेमलता पाटील, याशिवाय सुबोध मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस, म्हणजे ज्यांना आपण अजितदादांची राष्ट्रवादी म्हणतो, त्याचप्रमाणे विनोद वाघ भाजपतर्फे भूमिका मांडतील आणि अनिश गाढवे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे भूमिका मांडतील। सगळ्यांचं स्वागत। मी पहिल्यांदा हेमलता पाटील यांच्यापासून सुरुवात करेन, कारण मवियाचा प्रमुख पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे। आता सुद्धा सर्वाधिक जागा मविया अंतर्गत त्यांना आहेत, त्यामुळे माझा प्रश्न त्यांना आहे। हेमलताजी, आपली पहिली भूमिका, मवियाच्या बाबतीत नेमकं काय घडलं असावं? इतक्या कमी जागा येतील असं कुठल्याही कार्यकर्त्यांनाही वाटत नव्हतं आणि नेत्यांनाही वाटत नव्हतं। आणि लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा विजय महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळाला होता, त्यामुळे एक थोडंसं निर्धास्तपण आलेलं होतं की पुढे सुद्धा हाच ट्रेंड राहील आणि जनमत पण असंच राहील। परंतु मला असं वाटतं की लाडकी बहीण योजना ज्या पद्धतीने आणली आणि दिवाळीच्या तोंडावरती ज्या पद्धतीने 7,500 महिलांना 2-3 महिन्याचे जे पैसे मिळाले, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक असं पद्धतीचं केलं की आमचं सरकार जर परत आलं नाही तर कदाचित ही योजना बंद होईल। किंवा जेव्हा महाविकास आघाडीकडून असं सांगितलं गेलं की सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि मग त्यामुळे पुढे आपल्याला ही योजना आपल्याला मिळेल की नाही, अशी महिलांमध्ये असणारी भीती, बटेंगे तो कटेंगे हा एक ज्या पद्धतीने नॅरेटिव्ह सेट केला गेला आणि जे धार्मिक ध्रुवीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये केलं गेलं, हे एक कारण असावं। आणि आमच्या पक्षामध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदाचा कोण उमेदवार असावा किंवा जागा वाटपामध्ये जी खिचताणी झाली, शेवटपर्यंत जो जागा वाटपामध्ये जो ज्या पद्धतीचा गोंधळ झाला, काही ठिकाणी ज्या पद्धतीने एबी फॉर्म दिले गेले, तर हे सगळं मला असं वाटतं की कुठेतरी हे कारणीभूत ठरलं असावं। दुसरी गोष्ट, पैशांचा ज्या पद्धतीने अमाप वारेमाप जो पैसा उधळला गेला, त्याच पद्धतीने ज्या सगळ्या सरकारी यंत्रणा ज्या पद्धतीने कामाला लागल्या आणि ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्र इम्पॅक्ट झाला असावा। महाविकास आघाडी थोडीशी एकत्रितपणे सामोरी जाते आणि महायुती ज्या पद्धतीने एकत्रितपणे सामोरी जाते आणि महाविकास आघाडीमध्ये थोडासा जो विसंवाद होता तर तोच मला वाटतं लोकांच्या समोर आला आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्र इम्पॅक्ट होईल अशा पद्धतीचं मतदान झालं। आता परत मी असं म्हणणार नाही की ईव्हीएमचा काही विषय आहे, परंतु ज्या पद्धतीने आकड्यांची तफावत येते, ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या आकड्यांमध्ये वोट जे पडलेलं आहे त्याच्यामध्ये जी तफावत येते, ज्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत, त्यामुळं लोकांच्या मनामध्ये पण संभ्रम आहे आणि इतकी प्रचंड जनतेची नाराजी महाविकास आघाडीच्या संदर्भात होण्यासारखी अशी कुठलीही घटना या महाराष्ट्रामध्ये घडलेली नाहीये आणि त्यामुळं इतके जबरदस्त नाराजी कशामुळे आली, हा एक खूप मोठा प्रश्न आहे। त्यामुळं आम्ही सुद्धा गोंधळात आहोत की इतका जनतेचा मॅन्डेट कशा पद्धतीने चेंज झाला। अतिशय महत्वाचं म्हणजे मला हेमलता पाटील यांनी अतिशय प्रांजळपणे आपल्याकडील म्हणजे मवियाकडील काही बाबींबद्दल स्पष्ट बोलत असतानाच काही शंका सुद्धा रास्तपणे उपस्थित केलेल्या आहेत। स्वतःची समीक्षा करता येणं हे त्या दृष्टीनं अपयशाकडून यशाच्या दिशेने जायचं एक पहिलं पाऊल ठरेल। मी आधी पहिल्यांदा महाविकास आघाडीतले घटक पक्ष पूर्ण करतो आणि त्यानंतर मी भाजप आणि अजितदादांच्या पक्षाकडे जाईन। मी आता जाणारे अनिश गाढवे यांच्याकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि प्रवक्ते आहेत। अविनाश गाढवेजी, शिवसेना याकडे कसं पाहते, खास करून मवियाच्या बाबतीत बोलत असताना काँग्रेस बरोबरचं इन फायटिंग अनेक ठिकाणी बघायला मिळालं का, हा पहिला मुद्दा। आणि दुसरा भाग, लोकसभेमध्ये आपल्याला सहानुभूती मिळाली तशीच ती कंटिन्यू राहील, कारण इथे सुद्धा पुन्हा गद्दार खुद्दार सगळं शिंदेच्या बाबतीत तुमच्या टीका सगळ्या चालू राहणं, हे बदलायला हवं होतं, ही भाषा, हे नॅरेटिव्ह बदलायला हवं होतं, काय सांगा? बघा, सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला थोडंसं इथे क्लिअर करतो, सहानुभूतीवर शिवसेना
सहानुभूतीवर शिवसेना कधीही निवडणुका लढवत नव्हती ना मागेही लोकसभेच्या वेळेस लढवल्या. बरं. जे काही लढवलं ते महाराष्ट्राच्या समोर ठेवलं, जे काही मुद्दे होते ते महाराष्ट्राच्या समोर ठेवले. इथे आता फॅक्टर असा आहे की खरं तर मला हा प्रश्न आता मुळात पत्रकारांनाच विचारायचा आहे की आतापर्यंत आपण अनेक सर्व्हे पाहिले, त्यात मी विशेषतः बाकी सर्व सर्व्हेचं सोडून द्या, पत्रकारांचा जो सर्व्हे आला त्याच्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडी जवळपास 130-135 जागांपर्यंत दाखवत होती. मग असं काय घडलं की जे पत्रकारांनाही दिसलं नाही? कारण पत्रकार दोन शब्दांच्या पलीकडचं, दोन बातम्यांच्या पलीकडचं, बातम्यांच्याही पलीकडचं पाहतात. त्या पत्रकारांनाही हा सगळा प्रकार दिसून नाही आला की त्यांच्याही आकलनाच्या पलीकडची ही सगळी परिस्थिती होती की काय? हा माझा प्रश्न पत्रकारितेला पत्रकारांना देखील राहील, त्यात तुम्ही आलात. ठीक आहे. आता माझा प्रश्न आहे महायुतीला. खरं तर आमचं आकलन, आम्ही ते सगळं काही करू, आमच्या पराभवाची कारणं वगैरे आम्ही सगळं शोधू, पण सद्य परिस्थिती जे सांगते ते तुम्हा सर्वांसमोर ठेवणं आणि महाराष्ट्रासमोर ठेवणं हे फार गरजेचं आहे. एवढा आत्मविश्वास जर खरंच भारतीय जनता पक्षाला असता तर मला तरी नक्की वाटत नाही की अजित पवार साहेबांना त्यांनी सोबत घेतलं असतं. एवढ्या मोठ्या प्रमाणाचा आत्मविश्वास असतात तर एवढं. कारण बघा, आजपर्यंत मी 60 पासूनचा इतिहास पाहिला, 60 पासून 2024चा, तर ही पहिली अशी निवडणूक आहे 60 मध्ये 48 जागांचा विरोधात पक्ष बसला होता आणि आज 48-49 जागांवर पुन्हा, म्हणजे जवळपास 40-50-60 वर्षांनंतर, जवळपास 60-70 वर्षांनंतर आज जवळपास विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्ष नेताही बनेल की नाही अशी परिस्थिती निर्माण करून झालेली आहे. आता स्वर्गीय इंदिरा गांधीजींच्या मृत्यूनंतर, त्यांच्या हत्येनंतर म्हणा किंवा राजीव गांधींच्या हत्येनंतर सुद्धा एवढी मोठी लाट कधी अशी सहानुभूतीची उसळली होती ज्यात काँग्रेसलाही इतक्या मोठ्या जागा मिळतील असंही त्या काळात झालं होतं. जे आता ज्यावेळेस 14 मध्ये लाट सुनाव्या होत्या त्याही वेळेस 123 लढला भारतीय जनता पक्षात, 133 वर जातो. खरं तर भाजपच्या नेत्यांमध्ये स्वतःमध्येच एक कुतूहलाचं वातावरण की हे नेमकं कसं घडलं. बरं. सगळं आपण जरी बाजूला ठेवलं ना तरी एक प्रश्न प्रसन्नजी माझ्या मनात अजूनही आहे. प्रश्न असा आहे की आज मग मुसलमानांची किंवा मुस्लिम बांधवांची मतं गेली कुणीकडे? जे आमच्यावर आरोप करत होते की मुस्लिमांची मतं तुम्हाला मिळाली, तुम्हाला ह्या धर्माची त्या धर्माची मतं मिळाली, मग आज ही सगळी मतं या महायुतीने घेतली असं म्हणायचं का? कारण आम्हाला मिळाली म्हणजे वोट जिहाद, आणि मग ती आम्हाला मिळाली नाही, मग यांच्याकडे गेली, मग त्याला नेमकं काय नाव देणार, काय गोंडस नाव देणार? हा माझा सगळ्यात पहिला प्रश्न. किंवा आता कमीत कमी मी दुसऱ्या अर्थाने याला विचारतो, कमीत कमी पुढच्या 4-4.5 महिन्यापर्यंत किंवा जोपर्यंत उत्तर प्रदेशच्या किंवा आणखी छोट्या आणि मोठ्या, छोटं राज्य आणि मोठं राज्य एकत्रच लावायची बरं का इलेक्शन. मोठ्या राज्याचा निकाल आपल्या साईडनं, छोट्या राज्याचा निकाल विरोधात दाखवायचा, म्हणजे कसं प्रश्नचिन्ह तयार होत नाही. मग आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपर्यंत हिंदू सेफ आहे का, तोपर्यंत सगळ्यांनी शांत झोपायचं. मग जशा उत्तर प्रदेशच्या निवडणुका येतील हिंदू कटेंगे आणि बटेंगेमध्ये बाटला जाईल का? या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एक प्रश्न उभा राहता. आज पहा तुम्ही मला वाटतं राजेश टोपेंची एक तुम्ही मुलाखत दाखवली, त्यांचं एक हे सांगितलं, पराभव हा माझा काहीतरी हे नाहीये आणि मी पुन्हा येईल फिरून नव्याने, हा हे जीवन नाशवंत नाही, ते काहीतरी म्हणाले. आज राजेश टोपेंसारख्या आरोग्यमंत्र्यांनी ज्यावेळेस इतकं भयानक, म्हणजे इतकं सुंदर असं काम केलं, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला साजेसं असं काम केलं आरोग्यमंत्री म्हणून. त्यांनी आपल्या आईच्या मैतीमध्ये जाण्याऐवजी त्यांनी लोकांची सेवा करण्यामध्ये आपलं त्यावेळेस ते दिवस दिले. विचार करा, आज ते पडतात, त्यांचा पराभव होतो आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे 2-2 आमदार निवडून येतात. मला नवल वाटतं महाराष्ट्राची जनता एवढी कृतज्ञ कधीच नाहीये आणि ती नाहीच आहे. हा महाराष्ट्राच्या जनतेचा कौल आहे की नाहीये हा आता हे प्रशासनाने पाहावं, आम्ही याच्यावर पुढची पावलं उचलूच, पण हा जनादेश नक्कीच नसून हा धनादेश मला जास्त वाटतो प्रसन्नजी. मला गाडवेजी, तुम्ही आतापर्यंत जे विश्लेषण केलं, पुन्हा मी मगाशी जे म्हणाल होते, तुम्ही आता सुद्धा सांगतायत ते महायुतीच्या काय बाजू असू शकतात, त्यांच्या काय चुका झाल्या किंवा त्याबद्दल तुमचे एक आरोप झाले. मव्याचं काहीच चुकलं नाही, सगळी स्ट्रॅटेजी अचूक होती, सीट शेअरिंग पासून प्रचाराच्या मुद्द्यांपासून नेत्यांच्या भाषणाच्या स्टाईलपर्यंत सगळं बरोबर होतं. जी काही चूक झाली ती बाहेरून झाली असं आपल्याला म्हणायचंय? असं मी कधीही म्हणणार नाही प्रसन्नजी. बघा, चुकणार नाही तो माणूस नाही, मग तो परमेश्वर होतो आणि परमेश्वराकडनंही चुका होतात. आमच्याकडनंही हजारो चुका झाल्या असतील, हजारो लाखो चुका झाल्या असतील, पण त्या लाखो चुकाही जागा अशा 47 पर्यंत येईपर्यंत आमच्याकडनं चुका झालेल्या नाहीत. चुका असू शकतात जागांच्या वाटपामध्ये, समजा जी जागा काँग्रेसला लढवायला हवी होती ती शिवसेनेने लढवली असेल, जी शिवसेनेला लढवायला हवी असेल ती काँग्रेसने किंवा राष्ट्रवादीने, असं अनेक ठिकाणी होऊ शकतं. समजा अपक्ष मॅनेज करण्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो असू, तेही गोष्टी होऊ शकतात. काही ठिकाणी आमच्याकडे पैसा कमी पडला असेल, जिथे आमच्याकडे वाटण्यासाठी पैसा नसेल कदाचित, काही गोष्टी आमच्याकडनं होऊ शकतात. असं नाही म्हणत आहे मी, पण विचार करा, आज एवढा फरक होईल. महाराष्ट्राच्या कुठल्याही सर्व्हेने 47 जागा दाखवण्या इतपत आजचं हे वातावरण दाखवलं नव्हतं. हे असं का घडलंय?
हे प्रत्येक वेळी आपण आपल्या चुका काढणं म्हणजे आपण बरोबर आहोत आणि आम्ही लोकांसमोर बरं. आमच्या चुका दाखवल्या म्हणजे आम्ही प्रांजळपणे आम्ही आमचं अपयश कबूल केलं, पण हे अपयश जर आमचं असतं किंवा जनतेने दिलेला आम्हाला हा मॅन्डेट असता, बरं. आम्ही तर आमची साधीशी मागणी ना प्रसन्नजी, ठीक. काही नाही 25 जागांच्या 25 आम्ही सांगतो त्या 25 जागांच्या ठिकाणी आपले ईव्ही आणि व्हीव्हीपॅट तरी काउंट करा, हो. व्हीव्हीपॅटची काउंटिंग आणि आम्ही सांगतो त्या जागांच्या ठिकाणी तरी करा. बरं. रॅन्डमली आम्ही 25 सांगू समजा, पण त्याही गोष्टी होत नाहीयेत. आज आमचं कुठेही ऐकून घेतलं जात नाहीये प्रसन्नजी. बर, मी हे सगळे मुद्दे घेऊन भाजपकडे जातो. पहिल्यांदा जर मी जाईन विनोद वाघ यांच्याकडे आणि त्यानंतर सुबोध मोहिते पाटलांकडे. विनोद वाघजी, हेमलता पाटील आणि गाढवे या दोघांचंही म्हणणं आपण ऐकलेलं आहे. त्यातला ज्या काही चुका होत्या त्या हेमलता पाटीलांनी मान्य केला की काही बाबी चुकल्या असतील महाविकास आघाडीकडून, पण त्याचवेळी गाढवेंची काही मुद्दे सुद्धा महत्वाचे होते. ते म्हणजे असा कसा हा निकाल लागू शकतो, इतका सुद्धा वाईट कसा असू शकतो की म्हणजे जेव्हा 2014 आणि 19ला मोदींची प्रचंड लाट होती तेव्हा सुद्धा या पक्षांना 40-40 जागा होत्या. तेव्हा एकीकृत शिवसेना होती ती सोडून द्या, एकट्या काँग्रेसला 14 आणि 19ला सुद्धा 40च्या वर आमदार होते. मग आज असं कसं झालं? विरोधकांच्या विरोधातली लाट हा पहिला प्रकार कसा दिसायला लागला? आणि तिथे त्यांचं म्हणणं आहे की मग मात्र आम्हाला किमान तुमच्या यंत्रणांबद्दल विश्वास आहे, मग व्हीव्हीपॅटच्या रिसीट तरी मोजल्या गेल्या पाहिजेत. काय म्हणणं आहे आपलं? प्रसन्नजी, सर्वप्रथम तर मी हेमलताताईचे आभार व्यक्त करतो की त्यांनी बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा त्यांच्या चुका महाविकास आघाडीच्या कबूल केल्या आणि एक दोन गोष्टी सोडल्या तर त्यांनी जवळपास त्यांचं मान्य केलं की आमच्या काय चुका झाल्या. परंतु आजही गाढवेजी जे बोलले की ते चुकाच मान्य करायला तयार नाही. आणि दुसरं गोष्ट असं कसं घडू शकतं हे जे वारंवार ते सांगतायत, या महाराष्ट्रात काही घडू शकतं. महाराष्ट्राची जनता आणि लोकांनी ठरवलं तर लोक कुठलाही पद्धतीचा निर्णय आणि निकाल देऊ शकतात. लोकसभेला आम्ही सुद्धा हेच म्हणत होतो की असं कसं घडलं, आणि ज्यावेळेस लोकसभेला आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कमी जागा मिळाल्या, आम्ही नम्रपणे आमचा तो पराभव या ठिकाणी स्वीकारला, मान्य केला की लोकांनी आम्हाला या ठिकाणी लोकसभेमध्ये कमी जागा दिल्या, ते आम्ही मान्य केलं. परंतु त्यावेळेस पासून ज्यावेळेस लोकसभेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं, त्याच्यानंतर जो यांचा उन्माद आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला, हे जातीवाद धर्मवाद म्हणतात. खरा महाराष्ट्रात जातीवाद आणि धर्मवाद यांनी सुरू केला. यांचे प्रत्येक नेते असतील, प्रवक्ते असतील, मग संजय राऊत तर आपण सोडूनच द्या, संजय राऊतच्या बाबतीत महाराष्ट्रात काही नव्यानं सांगायची गरज नाही. संजय राऊतच्या बोलण्यामुळेच मी तर म्हणतो आम्हाला जास्तीत जास्त फायदा जर कोणाचा झाला असेल तर तो संजय राऊतचा झाला. ते संजय राऊत सारखे जे लोक यांच्याकडे आहे त्यांच्यामुळं, त्यांच्या बोलण्यामुळं आणि त्यांच्या महाराष्ट्राबद्दल अतिशय विषारी बोलण्यानं आम्हाला या ठिकाणी फायदा झाला. आणि महाराष्ट्राच्या जनतेला एवढं खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं आवडत नाही, तशा पद्धतीची टीका यांनी केली. दुसरी गोष्ट यांनी केलं काय, ज्यावेळेस महायुती या ठिकाणी राज्यामध्ये विकासात्मक दृष्टिकोनातून काम करत होते, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी काम करत होते, त्यावेळेस यांनी फक्त ते धंदे बंद कसे करता येईल, त्याच्यावर टीका कशी करता येईल, त्याच्या आड कसे येता येईल, त्या योजना कशा रोखता येईल, ते सगळे कार्यक्रम कसे थांबवता येईल यासाठी प्रयत्न केले. हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेलं नाही. परंतु आम्ही या सगळ्या टीकेकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेत होतो. यांनी ठरवून ठेवलं होतं की काहीतरी गोष्टी जसे गुजरातकडे उद्योग पळवले जाते असा एक चुकीचा नॅरेटिव्ह सेट करायचा. लोकसभेमध्ये सुद्धा यांनी संविधान बदलणार असा एक चुकीचा नॅरेटिव्ह सेट केला. पण चुकीच्या नॅरेटिव्हवर एकदा यश मिळू शकतं, कायमस्वरूपी त्या ठिकाणी यश मिळत नाही, हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं आणि यांनी आता त्यातून ते शिकलं पाहिजे. आम्ही सुद्धा आज आम्हाला जरी इतक्या जागा मिळाल्या तरी आम्ही यशानं त्या ठिकाणी उन्माद करणार नाही, हरवून जाणार नाही. आम्ही यामध्ये सुद्धा अजून शिकतोय आणि शिकायला लागलो. आमचे कालच प्रदेशाध्यक्षांनी तुम्ही बघितलं असेल की एवढ्या जागा मिळाल्यानंतर जशा लोकसभेला यांना जागा मिळाल्या हे त्या ठिकाणी थांबून गेले आणि हे अशा आविर्भावात होते की आता आपली पुढे सत्ता येणार. आता आम्हाला काल लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा दिल्यानंतर, आम्हाला मोठ्या प्रमाणात स्वीकारल्यानंतर सुद्धा आमच्या प्रदेशाध्यक्षांनी कालच सांगितलं की आता भारतीय जनता पार्टी महायुतीतला एक प्रमुख पक्ष, आम्ही आमच्या सदस्य नोंदणीच्या कामाला लागलो. म्हणजे आम्ही संघटनात्मक बांधणीतून काम करत आलो, विकासात्मक गोष्टीवर काम करत आलो आणि लोकांना न्याय देण्याचं काम करत आलो. आता माझा विनोद वाघजी, माझा बेसिक याच्यातला मुद्दा होता, तुम्ही सगळे मुद्दे सांगितले ते बरोबर आहेत, ज्याला तुम्ही स्पर्श करायला होता, जो मुद्दा अनिश गाढवे यांनी मांडला होता की एवढा हा विरोध कसा असेल. मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो अनिश गाढवे यांच्या म्हणण्याचा अर्थ याला. नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसला मतदान आणि ज्या 6 विधानसभा मतदारसंघातून हे मतदान होतं तिथे विधानसभेला मात्र वेगळं मत.
आणखी एका ठिकाणी मला तर एकदम नाव रिकलेक्ट होत नाहीये, तिथे ज्या गावामधल्या संस्थांमध्ये त्या गावातले लोक नोकरी करतात त्या संस्थेच्या प्रमुखाला 0 मत. आणि अशी अनेक ठिकाणच्या गोष्टी बघायला मिळतात की जिकडे हे होणं, कसब्यामध्ये मी तुम्हाला सांगतो तिकडे कमल व्यवहारे लढत होत्या, त्या ज्या भागातून येतात त्यांची जी काही गल्लीबोळ आहे तिथल्या मतदान केंद्रावरती त्यांना अगदी 2-5 मतं आहेत की जेव्हा की त्या गल्लीमध्ये त्यांची 52 घरं आहेत अशी माहिती आहे. अशा असंख्य उदाहरणं सध्या येत आहेत. इतकंच काय, प्रमुख वृत्तपत्रांनी सुद्धा जवळपास 50हून जास्त मतदारसंघामध्ये काउंटिंग आणि प्रत्यक्ष काय यंत्रणामधला जो काही फरक आलेला आहे, जे डिटेल्स निवडणूक आयोगात येतात याच्यातल्या फरकाबद्दल नीट स्टोरी केलेल्या आहेत. त्यामुळे मी सांगोवांगी बोलत नाहीये, मी फेक न्यूज बद्दल सांगत नाहीये. या आक्षेपांबद्दल काय म्हणाल तुम्ही? प्रसन्नजी, मी तुम्हाला सांगतो की लोक काय सांगतात, जे आपले कार्यकर्ते असतात ते त्या ठिकाणी आपल्या नेत्याला कधी सत्यता सांगत नाही. कुठला कार्यकर्ता हे सांगेल की आता एखाद्या त्यांच्या नेत्याचा पराभव झाल्यावर की नाही मी माझ्या गावात कमी पडलो म्हणून. मी तुम्हाला माझं उदाहरण देतो. मी 2 विधानसभा निवडणूक लढल्या. मी 2000ला विधानसभेची निवडणूक लढली. मला ज्या गावात माझे नातेवाईक जवळपास 200-400च्या संख्येनं होते त्या गावात मला 1 आणि 2 मतं पडली. मलाही त्यावेळेस वाटत होतं, मलाही माझे नातेवाईक सांगत होते की नाही आम्ही मतं दिली मग मतं गेली कुठं. मला त्यावेळेस शंका येत होती की आपल्याला मतं दिले मग मतं गेली कुठं. परंतु मला तब्बल म्हणजे 2009 ते 2024 एक 15 वर्षानंतर आता ती लोक मला सांगतायत, बोलायला लागली नाही भाऊ आम्ही त्यावेळेस तुम्हाला मतं नव्हती दिली, काय कारणास्तव त्यांनी मतं दुसरीकडे दिली होती. म्हणजे अशा पद्धतीच्या गोष्टी नंतर हळूहळू समोर येतात. ठीक आहे, मी सुबोध मोहितेंकडे जातो. आपल्याकडे मला सगळ्यांकडे जायचंय, मला फक्त तेवढा मुद्दा जायचा होता. सुबोध मोहिते पाटलांकडे जातो. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, अजितदादांची आपण ज्याला राष्ट्रवादी म्हणतो. सुबोध मोहितेजी, सगळा विषय तुमच्या समोर आहे, तुमची प्रतिक्रिया. नाही, याच्यामध्ये मी थोडक्यात जे फेल्युअर आहे त्याला एकदम शॉर्ट मध्ये करतो. 5+1 पॉइंट्स. पहिला पॉइंट आहे की ओव्हर कॉन्फिडन्स इज मोर डेंजरस. तो कसा झाला, काय झाला, काँग्रेसच्या प्रवक्त्याने सांगितलं. दुसरा पॉइंट आहे की कोण बनेगा मुख्यमंत्री, याची डिटेलमध्ये जात नाही. पटोले होणार, थोरात होणार, उद्धव ठाकरे होणार, वगैरे वगैरे, यू नो. तिसरा पॉइंट आहे की मिस कॉर्डिनेशन इन सीट शेअरिंग, याच्यावर डिस्कशन झालेलं आहे. चौथा पॉइंट आहे फेल टू सेट ए फॉल्स नॅरेटिव्ह, याच्यावर डिस्कशन झालेलं आहे की जो नॅरेटिव्ह फॉल्स होता तो सेट करण्यामध्ये पहिल्या निवडणुकीमध्ये जे यश आलं ते दुसऱ्या निवडणुकीमध्ये आलं नाही. चौथा पॉइंट आहे ज्या मॅडमनी सांगितलं की संजय राऊत यांचा भोंगा. हे 5 पॉइंट फेल्युअर आहे. याच्या व्यतिरिक्त हे इम्पॉर्टंट आहेच, पण बघा मी सगळ्यात एक व्हॅलिड पॉइंट आपल्याला सांगतो की काँग्रेस किंवा अलायची जी पार्टी आहे यांचं सगळ्यात मोठं फेल्युअर, हे तर जनरल मुद्दे झाले साहेब, सगळ्यात मोठा मुद्दा हा आहे की यांनी निगेटिव्ह पॉलिटिक्स केलं. बरं, आता शिवसेनेचे आपले जे साहेब होते ते सांगत होते की व्हीव्हीपॅट आपण चेक करा. ठीक आहे, आता तुम्ही ट्रेंड बघा. मी आता एका पार्टीला ब्लेम नाही करत, की हे काय करतात की इन्स्टिट्यूशन्सला ब्लेम करतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणाला ब्लेम करता, सुप्रीम कोर्टाचं डिसिजन तुमच्या बाजूने जर नाही आलं तर सुप्रीम कोर्टाला तुम्ही क्रिटिसाइज करता, डिस्क्रेडिटेबल करता. बरं, इलेक्शन कमिशनला तुम्ही क्वेश्चन मार्क करता. एखाद्या उद्योगपतीची अशी तशी करून शिव्या देऊन आपण स्टॉक एक्सचेंजला खाली आणता, म्हणजे अँटी नॅशनल काम करता. या सगळ्या गोष्टींसाठी बघा हे निगेटिव्ह पॉलिटिक्स जे आहे हे अंगावर येते. आपल्या इंडियाची जी जनता आहे ती पीपल ऑफ इंडिया इज व्हेरी सेंटिमेंटल अँड इमोशनल. बरं, आता मला सांगा की एखाद्या उद्योगपतीला शिव्या दिल्यावर स्टॉक एक्सचेंजचा जर शेअर कमी आला तर हा लॉस कोणाचा आहे? पण मग ऐका ना मोहिते पाटीलजी, कन्क्लूड करतो. मोहिते पाटीलजी, आपण ज्या राष्ट्रवादीत आहात त्या राष्ट्रवादी जेव्हा एकीकृत राष्ट्रवादी होती आणि तिने अतिशय महत्वाकांक्षी लवासा प्रोजेक्ट आणला होता, लालचंद हिराचंद यांची ही कंपनी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन त्याची प्रमुख प्रवर्तक होती आणि जी मोठी कन्स्ट्रक्शन मधलं नाव आहे, त्याला जेव्हा भाजपचे लोक तुमच्या भाषेमध्ये आज जे म्हणतात की तुम्ही एखाद्या उद्योगपतीला ब्लेम लावता वगैरे, तेच करत होती. मग ती चूक करत होती असं आपण आता म्हणाल? नाही, मी तुम्हाला पुढचं नाही, तुम्ही ते म्हणाल की नाही? नाही, ऐका आता माझा तुमचा स्पेसिफिक प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय ते मला मान्य आहे.
अदानींना कॉर्नर करणं म्हणजे देशाच्या औद्योगिक क्षेत्राला धक्का देणं असेल, त्याच्याने शेअर बाजारावर परिणाम होतो. तर लवासासारखा देशातलं एकमेव आणि पहिलं कृत्रिम हिल स्टेशन बनत असताना त्याला भाजप टीका करत होती. हे तुमच्या दृष्टीने तुम्हीच दिलेल्या व्याख्येनुसार चुकीचं ठरतं का? बघा, आता मी पुन्हा याच गोष्टीला पुन्हा कन्क्लूड करतो की क्रिटिसिझम करणे आणि नॅरेटिव्ह क्रिएट करणे हा एक गोष्ट झाली. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सुप्रीम कोर्टाला किंवा लवासाला किंवा सेबीला किंवा इलेक्शन कमिशनला जेव्हा चॅलेंज करता किंवा डिस्क्रेडिटेबल करता, बरं, त्यासाठी तुम्हाला कोर्ट आहे ना, तुम्ही केस करा. अच्छा, आहे की नाही? आता जसा लवासाचा तुम्ही प्रश्न केला, लोक कोर्टात गेले ना. व्हॉट इज रॉंग इन देअर? तर तुम्ही इन्स्टेड ऑफ गोइंग टू द कोर्ट, ठीक आहे, म्हणजे मवियाने कोर्टात जाण्याच्या ऐवजी प्रचारावर भर दिला, त्याचा त्यांना फटका बसला. एक छोटासा ब्रेक येतो. हेमलता पाटील यांना त्यावर बोलायचं. मी पुन्हा एकदा पुढचा राऊंड घेणारच आहे. पाहत राहा पुढारी न्यूज. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे या निकालाच्या अनुषंगाने मवियाचं काय चुकलं. आपल्यासोबत अशी एक चर्चेचा राऊंड घेतला. आता हेमलता पाटलांपासून मी पुन्हा सुरुवात करेन. त्यांना आधीच्या एका वक्त्यांना उत्तरही द्यायचं होतं. त्याला जोडूनच हेमलताजी माझा हाही प्रश्न असेल तुमचं बोलणं झाल्यावर, तो म्हणजे फक्त महाविकास आघाडीतल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे या चेहऱ्यावर काँग्रेस जास्त विश्वासून राहिली का? राहुल गांधी सोडता प्रदेश काँग्रेसचे कोणते चेहरे असे होते की ज्यांच्या भाषणं ऐकावीत, ज्यांच्यासाठी लोकांनी गर्दी करावी, ज्यांना ऐकावं त्यांचं म्हणणं, तिथे प्रचारात कमी पडली का? माझा प्रश्न पण असेल. बघाशी जे प्रवक्ते बोलले राष्ट्रवादीचे, मला एकच प्रश्न विचारायचा आहे की स्वायत्त संस्था ह्या जर कोणाच्या ताटाखालचं मांजर असल्यासारखं वागत असतील तर सर्वसामान्य जनतेने किंवा राजकारण्यांनी कोणाला प्रश्न विचारायचे? म्हणजे आपल्याच महाराष्ट्रामध्ये पक्षांतर बंदीचे लखतर जे काही न्याय व्यवस्थेकडे टांगले गेले आणि न्यायालय एकीकडे फक्त कमेंट पास करते की हे चुकीचं आहे, निर्णय देताना एक्झॅक्टली उलटा निर्णय देते. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा सगळा कारभार बघितला, ज्या पद्धतीने अडाणी म्हणजे देशभक्त आणि अडाणींच्या विरुद्ध बोलायचं म्हणजे काहीतरी आपण देशद्रोही कृत्य करतो, अशा पद्धतीचं जे सगळं वातावरण निर्माण झालं, याच्यावरती कोणी बोलायचं? आणि नॅरेटिव्ह सेट करता बटेंगे तो कटेंगे हा नॅरेटिव्ह आम्ही नाही सेट केला. विकासाच्या मुद्द्यावरती जे निवडणूक सुरुवात झाली, विकासाचा मुद्दा 8,00,000 कोटीचं महाराष्ट्रावरती कर्ज आहे. महाराष्ट्रातले वेदांतासारखे असतील, टाटा एअरबस असतील, हे असेल ड्रग पार्क असेल, असे मोठमोठे प्रोजेक्ट या महाराष्ट्रातनं बाहेर गेले. त्याच्या संदर्भात कोणी प्रश्न विचारायचे? 40,000 पेक्षा जास्त महिलांनी बलात्काराच्या केसेस दर्ज केल्या, त्याच्यावरती कोणी बोलायचे? म्हणजे विकासाचा मुद्दा पूर्णपणे मिसिंग. नॅरेटिव्ह तुम्ही बटेंगे तो कटेंगेचा सेट केला, याच्याबद्दल तुम्हाला प्रश्नच विचारायचे नाहीत का? आमच्याकडे काय चुका झाल्या हा मी प्रांजळपणे कबूल करतो, परंतु या महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या पद्धतीवर नेऊन तुम्ही ठेवलं, त्याबद्दल आम्ही तुम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत का? मी सांगते, अतिशय प्रामाणिकपणे सांगते की माझी नाशिक महानगरपालिकेमध्ये 6वी टर्म चालू आहे. माझ्या आता 30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदा मी विधानसभेच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका लढल्यासारख्या बघितल्या गेल्या. 3-3 हजार आणि 5-5 आणि 6-6 हजाराला एक मत विकत घेणं, हे एवढे अशा पद्धतीचा एवढा पैशांचा अपव्यय येतो कुठून आणि हा पैसा येतो कुठून? म्हणजे यावरती काही आम्ही प्रश्नच विचारायचे नाहीत का? ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही भ्रमित केलं, याच्याबद्दल बोलायचं नाही का? तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडल्या त्या सुद्धा ह्या महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदलण्यासाठी कारणीभूत घडल्या, याच्यावरती पण बोललं पाहिजे. तुम्ही दुसरा एक मला प्रश्न विचारला की काँग्रेसचा चेहरा. खरं सांगायचं तर शरद पवार हे महाविकास आघाडीमधले ज्येष्ठ नेते होते. ज्या तडफेनं त्यांनी सगळी प्रचार यंत्रणा राबवली आणि त्यांच्या आधिपत्याखाली राबवली गेली, हेही कबूल करावं लागेल. दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीने हरियाणाचा नुकताच निकाल लागला होता आणि हरियाणाच्या निकालामध्ये असं झालं की छोट्या पक्षांना बरोबर न घेतल्यामुळे जवळपास आमचा वोट शेअर 10% कमी झाला आणि त्यामुळे सर्वांना बरोबर घ्या, सर्वांना सांभाळून घ्या, अशा पद्धतीचं एक वरतून ज्या पद्धतीने आदेश आले, त्यामुळे काँग्रेसचे नेते थोडंसं काळजीपूर्वक हे सगळं करत होते. आणि काय झालं की काँग्रेसचे प्रत्येक नेते हे निवडणुकीमध्ये अडकून गेले. आपण बघितलं, बाळासाहेब थोरात एक दिवस सुद्धा संगमनेरला देऊ शकले नाहीत की अनेक ठिकाणी ते प्रचार करत होते. तर हे जे काही घडलं, त्यामुळे की प्रचार यंत्रणा त्या पद्धतीने आमचे नेते सगळीकडे पोहोचले नाहीत. पृथ्वीराज चव्हाण असतील,
असतील, बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील, बंटी पाटील असतील, नंतर धीरज देशमुख असतील, अमित देशमुख असतील, विश्वजित कदम असतील, हे सगळे आपापल्या मतदारसंघामध्ये अटकून गेले आणि ज्या पद्धतीने मतदारसंघामध्ये त्यांच्या विरुद्ध परिस्थिती तयार केली गेली त्यामुळे काँग्रेसच्या त्या पद्धतीने प्रचार सभा होऊ शकल्या नाहीत. ही पण वस्तुस्थिती आहे आणि ती पण मान्य केली पाहिजे. अतिशय एक वेगळं विश्लेषण त्यांनी नीट मांडलेलं आहे. मी पुन्हा एकदा जातो अनिश गाढवे यांच्याकडे. अनिशजी, मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, लोकसभा 2024ला मी तुमच्या ठाण्यात आलो होतो आणि त्या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा उपस्थित होता. विषय तेव्हा राजन विचारे तेव्हा होते आणि तुम्ही त्यांच्या बाजूने होता. आणि पुढे काय झालं आपल्याला कल्पना आहे. निकाल तसा नाही लागला. तुम्ही त्यावेळी मला आठवते तुम्ही सगळी मंडळी एकदम चार्ज होतात की राजन विचार म्हणजे हक्काची सीट होती. हा प्रश्न मी तुम्हाला यासाठी विचारतोय की शिंदेची शिवसेना नाहीच आहे, ठाकरे म्हणजेच शिवसेना आणि लोक उभंच करणार नाही शिंदेच्या शिवसेनेला. हे जे लोकसभेपासून तुम्ही बघत होता त्याच्यात लोकसभेला थोडा फायदा झाला. शिंदे माघारी गेले नव्हते, त्यांच्या सुद्धा तेवढ्याच चांगल्या सीट्स आलेल्या आहेत, स्ट्राईक रेट त्यांचाही चांगला आहे. आणि मग त्या भ्रमातून किंवा त्या समजातून तुम्ही बाहेर न आल्यामुळे की शिंदेची शिवसेना नाहीच आहे, लोक त्याला रेकग्नाइज करतच नाहीत, त्याचा फटका इथे बसलाय का? मी तुम्हाला पुन्हा राजन विचारांची निवडणूक, तुम्ही पण होता त्या कार्यक्रमाला पुढारी न्यूजच्या, तिथपासून सुरुवात झालेली आहे याची की तुम्ही शिंदेंना मानतच नव्हता की त्यांची शिवसेना लोकांमध्ये गेलेली आहे. याचाच फटका बसला. तुम्ही एकतर तुम्ही ऑनलाईन जर का असाल तर एकतर ऑडिओ तुम्ही ऑफ ठेवलेला आहे. तुम्ही ऑडिओ ऑफ ठेवलाय कदाचित. परत बोला, परत बोला. मी कधीही शत्रूला आम्ही कधीही कमी समजत नाही. राजकीय आवाज येतोय माझा? आता येतोय. आता सलग सांगा काय म्हणत होता ते. माझा आवाज पोचतोय? हो येतोय, बोला. ओके. राजकीय विरोधकांना आम्ही कधीही कमी समजत नाही, शत्रूलाही आम्ही कधी कमी समजत नाही. भगवान श्रीरामांना महासीतेला पुन्हा आणण्यासाठी, म्हणजे मी इतिहासातला एक तुम्हाला एक त्या काळातला एक दाखला देतो. एक वेळ द्यावा लागतो. त्यांनाही त्यासाठी संघर्ष करावा लागला, युद्ध करावंच लागलं. त्यांच्याकडेही तसं पाहायला गेलं तर श्री हनुमानजी होते, त्यांच्याकडे लक्ष्मणजी होते, मोठी मोठी त्यांच्याकडे अस्त्र शस्त्र सगळं होतं, पण एका विशिष्ट वेळ त्यांना द्यावा लागला होता. आपण तर सर्वसामान्य मनुष्य आहोत. देवालाही कुठल्या गोष्टीला कुठल्याही म्हणजे म्हणा एका असुराला म्हणा, दैत्याला म्हणा, संपवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. आपण मनुष्य आहोत. कुठलीही गोष्ट अशीच घडत नाही, तिला एक विशिष्ट काळ द्यावा लागतो. आज कुठंतरी हात डोक्यावर आहे. आज केंद्रातल्या संघटना, सगळं काही, या संस्था, अगदी मग कमिशन्स असतील, न्याय व्यवस्था असतील, सगळ्यांचे का होईना, छोटे छोटे का होईना, पण हात सगळ्यांच्या डोक्यावर आहेत, हे मी इथे मान्य करतो. दुसरी गोष्ट, राहिला प्रश्न, आम्ही त्यावेळेस जोशमध्ये, आम्ही तर जोशमध्ये आजही आहोत. बघा, शिवसैनिकाच्या अंगातला जोश हा कधी संपत नसतो. विधानसभेच्या जागा किती येतात, लोकसभेच्या जागा किती येतात, यावरून शिवसैनिकाची एनर्जीचं कॅल्क्युलेशन, ते मोजमापन तुम्ही करू शकत नाही. आम्ही फार 4.5 वर्ष 94-95 आणि आता 2 वर्ष सत्तेत राहिले, तर बाकीचा संपूर्ण काळ शिवसैनिक हा सत्तेविना राहिलाय. त्यामुळे आम्हाला सत्तेचा लोभ आणि पदांचा, त्या पैशाचा लोभ कधीही नव्हता. आता मी येतो माझ्या मुद्द्यांवर साहेब. प्रसन्नजी, आता तुम्हाला सांगतो, आताच तुमच्या माध्यमांवर मी 3 रुपये किमतीचं दूध वाढल्याचं मी ऐकलं. मला सकाळीच माझ्या गावाहून माझ्या आईचा फोन आला की 3 रुपयाने दुधाच्या किमती कमी झालेल्या आहेत. माझ्या घरातनं जवळपास 20 लिटरचं दूध जातं साहेब, दिवसाला 20 लिटरचं दूध जातं. आज माझ्या घरात दिवसाला 60 रुपये, 60 गुणिले 30 महिन्याचा हिशोब केला तर 1800 रुपये माझ्या घरात येणारे कमी झाले. आणि माझ्या आईच्या खात्यावर जर 1500 रुपये टाकणार असतील तर ही फसवेगिरी नाहीये का? लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर 4.5 महिन्याच्या काळात कधीही दुधाच्या किमतीला हात लावला नाही, सीएनजीच्या किमतीला हात लावला नाही, पण आज बरोबर दुधाच्या किमतीला हात घातला. इतर सुरुवात आहे. आता दुसरा दिवस अजून मुख्यमंत्री बसायचा आहे साहेब. मी तुम्हाला जागेवर एक गणित सांगितलं. 1800 रुपये भावाच्या खिशातले गेले. काल परवा 2 रुपयाने सीएनजी वाढला साहेब. जवळपास 1200-1300 रुपये भावाच्या खिशातले गेले. माझ्या बहिणींना खरंच त्या गोष्टी कळत नसतील का? तर माझ्या बहिणींना सगळं माहितीये आणि हा बहिणींचा दोष नाहीये. मी पुन्हा सांगतो, हा जनादेश नाही तर धनादेश आहे. आता मी येतो माझ्या मुद्द्यांवर. प्रसन्नजी, मगाच्या आमच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आम्ही 4.5 महिन्यानंतर कामाला लागलो आणि कामाला लागल्यानंतर आम्ही हे सगळं यश खेचून आणलं आहे, म्हणजे लोकसभेत पराभवानंतर त्यांनी सांगितलं. तर 4.5 महिने त्यांनी काय काम केलं सांगू यांना विचारा तुम्ही. 4.5 महिन्यानंतर एक नारा बनवला, कटेंगे बटेंगेचा आणि एक रहेंगे तो सेफ रहेंगेचा नारा बनवला. आणि ह्या नाऱ्यात फक्त धर्माचं नाव नाही टाकलं, धर्म म्हणजे ती एक ओपन एंडेड क्वेश्चन सोडला. आम्ही कटेंगे बटेंगे आणि एक हे तो सेफ आहे म्हणजे कुठलेही, आम्ही सर्व देशवासियांनी एक राहायचंय. पण देश कुठला खतऱ्यामध्ये होता हे सांगू शकणार नाही. दुसरा ह्यांनी आरोप केला की
कोणत्या गोष्टीवर आम्ही स्टे आणला, तर हे एकही गोष्टीचं नाव नाही सांगू शकणार. आरेची कारशेड व्यतिरिक्त जवळपास 1400 झाडांची कत्तल झाली तिकडे. झाडांचा पर्यावरणाचा प्रश्न असल्यामुळेच फक्त आरेच्या कारशेडला आपण स्टे आणला होता. बाकी मेट्रोचं काम संपूर्ण कोविड काळात अविरत चालू होतं. समृद्धी महामार्गाचं काम ज्यांनी याचं उद्घाटन आल्या केलं तो असाच तयार झाला होता का? 2.5 वर्षात संपूर्ण काम चालू होतं. संपूर्ण कोस्टल रोडचं काम असेल, अटल सेतूचं काम असेल, सगळी कामं जागेवर चालू होती. यांनी फक्त येऊन रिबिनी कापलेले आहेत साहेब, हे सांगू शकणार नाहीत. ज्याची उद्घाटन त्यांनी केली. गुजरातला उद्योग नेल्याचा आम्ही नॅरेटिव्ह सेट केला म्हणतायत, तर यांनी सांगावं आता हेमलताताईंनी सगळ्या उद्योगांची नावं घेतली. यांना देखील सगळ्या उद्योगांची यांच्या घरातली मुलं देखील सांगतील बाबा तुम्ही तिकडे जाऊन काहीतरी वेगळं बोलू नका, खरंच इथे आपले उद्योग गेलेले आहेत आणि हे देखील मान्य करतील. आता ओव्हर कॉन्फिडन्सचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेबांच्या पक्षातल्या मुद्द्यांनी प्रवक्त्यांनी काढला. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मला एक सांगा, संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये यांच्या कुठल्याही नेत्याच्या म्हणजे विशेषतः अजित पवार गटाच्या कुठल्याही नेत्याच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स तरी होता का? आज स्वतः मी कित्येक डिबेट मी हँडल केले आहेत, मंत्रालयाच्या समोर केले आहेत. त्यांच्या प्रवक्त्यांना नवाब मलिकांवरून प्रश्न विचारायचं तर भाजपमध्ये आणि अजित पवारांच्या पक्षामध्ये तुतुमेमे चालायचं. अजित पवारांच्या नवाब मलिकांना भाजपचा सपोर्ट नसायचा असं ते म्हणतात. म्हणजे जागेवर ह्यांच्यामधले कॉन्ट्रडिक्शन कधी कोणी दाखवले नाहीत. नवाब मलिकांना भारतीय जनता पक्षाने सपोर्ट केला नाही म्हणतायत ते, पण तरीही नवाब मलिक म्हणजे आज तुमचा उमेदवार हरला, याच्यात भारतीय जनता पक्षाचं योगदान समजायचं का? मग आता तुम्हाला पुढे सांगतो, कोण बनेगा मुख्यमंत्रीचा यांनी प्रश्न उपस्थित केला. तर ह्यांच्यामध्ये आज दिल्लीमध्ये बैठका चालू नाहीत. आता दिल्लीत जाणार नाहीयेत अजित पवार, हे सगळे आज दिल्लीत पोहोचणार आहेत मी ऐकलं. मग कोण बनेगा मुख्यमंत्री एवढं क्लिअर असतं, इथे कळलं असतं. मी तुम्हाला एका महत्वाच्या विषयावर देतो, फॉल्स टू सेट नरेटिव्ह, फॉल्स नरेटिव्ह टू सेट नरेटिव्ह सगळं सोडून द्या. सुप्रीम कोर्टाचा आदेश होता, घड्याळाच्या खाली लिहायचं होतं की घड्याळ हे तात्पुरतं चिन्ह आहे. यांनी किती सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळला? म्हणतात तुम्ही सुप्रीम कोर्टाने तुमच्या बाजूने निर्णय दिला म्हणजे सुप्रीम कोर्ट चांगलं, किंवा एसीआयने दिला म्हणजे एसीआय चांगलं. यांनी किती सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळला? प्रसन्नजी तुम्ही देखील पाहिला असाल, तुम्ही महाराष्ट्र फिरत होतात, एकाही घड्याळाच्या खाली लिहिलं नव्हतं की हा तात्पुरता चिन्ह आहे. आज तुम्ही मला सांगा, जवळपास 9 ठिकाणी ट्रम्पेट चिन्हामुळे यांचं नुकसान झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 9 ठिकाणी ट्रम्पेटला मिळालेलं मतदान आणि तुतारीला कमी पडलेलं मतदान जवळपास 9 ते 10 ठिकाणी आहे. त्याचा सुद्धा आज लोकसत्तामध्ये लेख आलेला आहे. या गोष्टी ईसीआय बघणार नाही का? ईसीआयला ज्या ठिकाणी कन्फ्युजन क्रिएट होते त्या ठिकाणची चिन्ह मागे घेण्यासाठी ईसीआयला काय प्रॉब्लेम होता? हे आमचे साधे प्रश्न आम्ही विचारायचे नाहीत का? मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं असाल, शशिकांत शिंदेच्या वेळेस अगदी 2-2.5 हजारच्या मताधिक्याने उदयनराजे भोसले निवडून आले. आम्ही हे प्रश्न विचारायचे नाहीत का? आता महत्वाचा मुद्दा आहे, आता हा माझा आणि शेवटचा मुद्दा मी इथे तुमच्यासोबत जो मांडतो. मगाशी तुम्ही काही नेत्यांची नावं घेतली. दहिसर मधून येरूरकर आहेत मनसेचे, त्यांच्या घरामध्ये जवळपास 5 मतं आहेत, 5 मतं, आणि त्यांच्या एरियातून त्यांना 2च मतं मिळाली. म्हणजे त्यांच्या बहिणीने, त्यांच्या आईने आणि त्यांच्या मुलीने यांनीही त्यांनी स्वतःला त्यांच्या म्हणजे नवऱ्याला मतदान केलं नाही का, मुलाला मतदान केलं नाही का? मग हे प्रश्न विचारले तर आम्ही सगळे सिस्टमच्या विरोधात. आज बघा आम्ही प्रश्न, आज महाराष्ट्रात सेलिब्रेशन होत नाहीये. प्रसन्नजी मी हा प्रश्न विचारतो. मला अविनाश, मी तुम्हाला भरपूर वेळ दिलेला आहे. मी तुमचा मात्र शेवटचे 2 मुद्दे तुमचे लोकांच्या मनात आहेत ते मी विचारतो. मी सुबोध मोहिते पाटलांकडे पण जातो, पण त्याआधी विनोद वाघांना तो तुमचे महत्वाचे 2 प्रश्न विचारणं गरजेचं आहे. त्यानंतर जो राष्ट्रवादी ट्रम्पेट समुदाय तो मी मोहिते पाटलांकडे घेऊन जाईन. विनोद वाघजी, हे खरं आहे म्हणजे जे अनिश गाढवे म्हणतायत ते, की इतका मजबूत लँडस्लाइड ऐतिहासिक 230 काय जागा आहेत, एवढा प्रचंड मजबूत विजय मिळाल्यानंतर तसं वातावरण तुम्हाला विजयाचं जल्लोष असं दिसलं पाहिजे, जसं आम आदमी पार्टीला लँडस्लाइड विक्ट्री मिळाल्यानंतर दिल्लीमध्ये बघायला मिळालं होतं. उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा पहिल्यांदा योगींची मोठी राजवट आली होती मजबूत बहुमताचं, तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये दिसलं होतं. आज तसं वातावरण का नाहीये, जर का एवढा मोठा यश असेल तर? आणि दुसरी गोष्ट, ईव्हीएमच्या बाबतीत लोक आज सोशल मीडियावर तुम्ही गेलात तर खरं तर ट्रेंड तुमचे दिसले पाहिजेत, लॉजिकली तुमचे दिसले पाहिजेत, तुम्ही विजयी आहात, पण दिसतायत कोणते विषय तर ईव्हीएमवरचे सारखे प्रश्न येत आहेत. अनेक छोटे मोठे पोल, आता त्या पोल्सना काही लिगल त्याला एंटिटी काही नाही, ती मला मान्य आहे तुम्ही म्हणालात तर, पण जे काय कोणी व्हॉट्सअप पोल घेते, फेसबुकवरती टाकते किंवा काय, त्याच्यामध्ये लोकांच्या मनात हळूहळू आता ते नॅरेटिव्ह कोणी तयार करू न करू आपोआप तयार व्हायला लागलेलं आहे. शेवटी तुम्हाला शासक म्हणून याला उत्तर द्यावं लागेल. काय म्हणणं आहे आपलं? नाही, आता काय की ज्याची जशी दृष्टी तशी त्याला दिसते सृष्टी, तशा पद्धतीनं यांनी ते एक स्वतःचा चष्मा लावून घेतला. मी तेच म्हटलं की हे अजूनही स्वतःचं आत्मपरीक्षण करत नाही, फक्त काहीतरी ईव्हीएम आणि इतर गोष्टीवर दोष देऊन हे स्वतःचं अपयश त्या ठिकाणी झाकतायत. सर्वप्रथम हे त्यांनी त्यांच्या हितासाठी बदललं पाहिजे. दुसऱ्या, मला याच्या अगोदर यांनी ज्या काही 2-4 गोष्टी बोलल्या त्याही मी क्लिअर करू द्या. यांनी जसं सांगितलं की उद्योगधंदे पळवले, मला तुम्ही सांगा की यांचं सरकार गेल्यानंतर 4-5 दिवसात, म्हणजे एकनाथजी शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर 4-5 दिवसात, म्हणजे त्याच्या अगोदरच्याच काळात ते उद्योग जाण्याची सगळी प्रक्रिया उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना
त्या ठिकाणी पूर्ण झाली होती. म्हणजे उद्योगधंदे यांच्या काळात गेले आणि हे खापर महायुतीवर फोडतायत. हे यांचं पहिलं अपयश ते लपवतायत आणि खापर आमच्यावर फोडतायत. दुसऱ्या गोष्टी, आता तुम्ही जे निवडणुकीचं म्हटलंय की आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जल्लोष दिसत नाही, उत्साह दिसत नाही असं कोण म्हणतं? आम्हाला दिसतोय. मी सांगितलं नाही, यांना दिसणारच नाही ना, की हे त्या चष्म्यातून बघतच नाहीये. आम्हाला लोकांच्या मनात आनंद दिसतो, लोकांच्या मनात उत्साह दिसतो, लोक आज आनंदी आहे आणि या सगळ्या गोष्टीला हे स्वतः कारणीभूत आहे. त्यामुळं यांनी ह्या गोष्टीवर बोलणं, आता हे धर्मवादाच्या गोष्टी करतात, बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यावर गोष्टी करतात. हे सांगतात अहो ज्यावेळेस यांनी मुस्लिम समाजाच्या मतासाठी यांनी लव जिहादाप्रमाणे जसं वोट जिहाद केला, यांनी ते मतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतले, त्यावेळेस यांनी त्याबाबत बोलले नाही. आता बटेंगे तो कटेंगे हा नारा कुणा धर्माच्या विरोधात नव्हता, कुणा जातीच्या विरोधात नव्हता. आम्ही तर देशाच्या सगळ्या जनतेला एकत्रित येऊन बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला होता आणि आज तो देशात यशस्वी झालाय. देशाच्या सगळ्या या शक्तीविरोधात बाह्य शक्तीशी हातमिळवणी करून जे काही लोक या ठिकाणी देशाच्या विरोधात काम करतात त्यांच्या विरोधात हा नारा होता. राज्यातले सुद्धा जे काही नेते आहे, राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राज्यातल्या जनतेच्या विरोधात जे काही या ठिकाणी ते काम करत होते त्यांच्यासाठी हा नारा होता. म्हणून लोकांनी तो नारा स्वीकारला आणि लोक मोठ्या प्रमाणात महायुतीच्या पाठीमागे या ठिकाणी आले. त्यामुळे बटेंगे कटेंग्याचा हा नारा काही जातीभेद वाढवणारा नव्हता, हा जातीभेद संपवणारा होता. महाराष्ट्राचा एकोपा आणि सगळ्या जाती धर्माला, ऐका जरा, तुमच्या मदत नाही बोललो मी, महाराष्ट्राच्या सगळ्या जाती धर्माला एकत्रित घेऊन चालणारा हा नारा होता. त्यामुळे याच्यात यांना त्याबद्दल, नाऱ्याबद्दल यांचं काही दुमत असण्याचं काही कारणच नाही. आणि राहिला प्रश्न, मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस यांच्या जागा आता ज्या ज्या ठिकाणी निवडून आल्या, शिवडीमध्ये आता या ठिकाणी हेमलताताई असेल, गाडवेजी असेल, यांनी सांगितलं की पैशाचं मोठ्या प्रमाणात वाटप झालं. मग आता शिवडी असेल, माहीम असेल, आदित्य ठाकरेची वरळी असेल, आमच्याकडे तिकडे विदर्भामध्ये बुलढाणामध्ये मेहकर असेल, मग या सीटा ज्या यांच्या उद्धव ठाकरेच्या आणि बाकी इतर त्यांच्या पक्षाच्या उद्धवजीच्या आणि इतर पक्षाच्या त्यांच्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या, मग त्या ठिकाणी यांनी 3 आणि 4 हजार रुपये मतदानानं पैसे दिले का? हे जे सांगतात की आम्ही 3-4 हजार रुपये मतदानानं पैसे देताना बगितलं नाही, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, ऐका विनोद वाघजी, त्याबद्दल चर्चा अशी आहे, ऐका, त्याबद्दल चर्चा अशी आहे की छोटं राज्य देऊन टाकतात. म्हणजे असं मगाशी यांनी पण उल्लेख केला, गाडवेंनी पण तो उल्लेख केला, छोटं राज्य असेल झारखंड देऊन टाका, युपीएला देऊन टाका, काँग्रेस काय कोण असेल त्याला. कर्नाटक पण दिलं, पण कर्नाटक तेलंगणा देतानाच व्यवस्था अशी वाटली की आता निष्पक्ष आहे आणि अचानक महाराष्ट्र मात्र घेतला. असं चर्चा आहे. या मंडळींचं म्हणणं असं आहे की ही राज्य देऊन टाकतात, पण जिकडे मोठी शक्ती आहे, मुंबई आहे, ती मात्र आपल्याकडे ठेवायचा प्रयत्न. बोला विनोद वाघ, बोला. हे काही भंडाऱ्याचा प्रसाद नाही, कोणाला द्यायचा आणि कोणाला सोडायचा. ऐका ना प्रसन्नजी, हा काही भंडाऱ्याचा प्रसाद नाही. आता हे लोकांनी दिलं जन्मत, हे लोक ते आम्ही स्वीकारलं, आमची तिथं हार झाली, आम्ही मान्य केली. छोटं राज्य द्यायचं, मोठं राज्य घ्यायचं, म्हणजे यांच्या मनाला जसं वाटन तसं. आता ऐका, आता आमच्या राष्ट्रवादीच्या, आमच्या सहयोगी पक्षाच्या, मित्र पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की यांच्या मनाला जसं वाटेल तसं यंत्रणावर दोष द्यायचा. यांच्या बाजूनं झालं तर सगळं ठीक, यांच्या विरोधात झालं तर कोर्ट त्या ठिकाणी चुकीचं. आलं लक्षात. मला मी मोहिते पाटलांकडे जातो. आता शेवटची 5 मिनिटं आहेत आणि मला पुन्हा इतरही प्रश्न घ्यायचे आहेत. मोहिते पाटलांकडे बोला गोष्ट मी त्यांची, मला एकच गोष्ट क्लिअर करतो. ते महाराष्ट्राच्या जनतेचा ते एक अपमान करतात. त्यांनी आता सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेला दिशाभूल करतायत. तुतारी आणि पिपाणीबद्दल त्यांनी या ठिकाणी मत मांडलं. अहो, महाराष्ट्राची जनता एवढी अनपड आहे का? महाराष्ट्राचा मतदार एवढा अनपड आहे का? त्यांना कळतं की आपल्याला मत कुठं द्यायचं. तुम्ही ग्रामपंचायतच्या निवडणुका आपण बघतो, एका वार्डामध्ये ग्रामपंचायतच्या विशेष मी थोडंसं थांबवतो कारण मला नाही तर मोहिते पाटलांना वेळ देता येणार नाही. मी मोहिते पाटलांकडे जातो. मोहिते पाटील बोला, तुम्ही बोला. ठीक आहे. अनिश गाडवे आणि विनोद वाघ, प्लीज विनंती आहे, माझी विनंती आहे, थांबा तुम्ही, नाही तर मोहिते पाटलांना वेळ मिळणार नाही. विनोद वाघ, कळलेलं आहे, तुमची भूमिका कळली. आता तुमचे सहकारी बोलतायत. विनोद वाघ तुमचे सहकारी बोलतायत, बोला. मोहिते पाटील. बटेंगे तो कटेंगे हा जो नारा आहे, ज्याच्यावर आपली डिबेट चालू आहे, मी आपल्याला माहिती आहे एकदम लॉजिकल बोलत असतो की जसं बीजेपीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं किंवा शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, 2 वेगवेगळ्या लाईन घेतल्या. असा स्पेसिफिक कुठेच या ठिकाणी धर्माचा, जातीचा किंवा रिलिजनचा उल्लेख नाही, हे तर क्लिअर झालेलं आहे. दुसरी गोष्ट, मी आपल्याला कॉन्ट्ररी हे म्हणतो की याच्यापेक्षा डेंजरस मुस्लिम अपीजमेंट जे आहे
ही काँग्रेसने केलेलं आहे आणि मुसलमानांना मूर्ख बनवलं आहे. त्याचे 2 उदाहरणं देतो साहेब. पहिलं उदाहरण तुम्ही तेलंगणाचं घ्या. तेलंगणामध्ये किती % मुस्लिम आहे आणि काँग्रेसचा एकही आमदार त्या ठिकाणी तेलंगणामध्ये नाही. मार करा, गुगलवर चेक करा. दुसरं, आता मी बसल्या बसल्या बघितलं, रेवंत रेड्डीच्या मंत्रिमंडळामध्ये 12% मुस्लिम आहे, पण त्या ठिकाणी एकही मंत्री मुस्लिम नाही. हा एक पार्ट झाला. दुसरा, कटेंगे तो बटेंगे म्हणजे काय? मला सांगा की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अशी कुठली स्कीम आहे का की जी पर्टिक्युलर रिलिजियनसाठी आहे? मुसलमानांना घरकुल नाही आहे का? किंवा लाडकी बहीणमध्ये मुस्लिम कम्युनिटी नाही आहे का? त्याच्यामुळे हा इरिलेव्हंट डिस्कशन आहे, बटेंगे तो कटेंगे. याला मी समर्थन करतो. हे काय रिलिजियन कुठल्या रिलिजियनच्या विरोधात किंवा जातीच्या विरोधात असं माझं म्हणणं नाही. याचं मी समर्थन करतो. बरं, मी हेमलता पाटील यांच्याकडे जातो की महाविकास आघाडीतला एक मोठा भाऊ म्हणून, कारण राष्ट्रीय तो पक्ष आहे. हेमलता पाटीलजी, या सगळ्यानंतर आता महापालिकेची मोठी टेस्ट तुमच्यासमोर असणार आहे. एक प्रचंड आत्मविश्वास वाढलेला महायुती असणार आहे आणि शिवाय तुम्ही असणार आहात. आणि मला तुमचं लक्ष वेधायचं ते मुंबईकडे, जिथे काँग्रेसचे सुद्धा स्टेक आहेत. आता या क्षणी मुंबई महापालिकेवरची सत्ता, आता तसं तर ती प्रशासक आहे, पण जी काही सत्ता होती ती शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आली होती. त्याच्यामुळे शिवसेना काँग्रेसला म्हणून बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तर शिवसेनेला गाठता आला नसता ऑन इट्स ओन असती तर, भाजपबरोबर काडीमोड घेतल्यानंतर. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आता शिवसेनेच्या सुद्धा अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलेला आहे. जागा कशा कमी झाल्या, जागा वाटपाच्या या सगळ्या वादात ते त्यांनी पाहिलेलं आहे. काय चित्र तुम्ही पाहताय महाविकास आघाडीतल्या एकसंधतेचं, खास करून शिवसेनेबरोबर? गेल्या 3 वर्षामध्ये महापालिकेचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वाटोळ झालेलं आहे, म्हणजे आयुक्त हा फक्त मुख्यमंत्र्यांना अन्सरेबल, आणि ज्या पद्धतीचे निर्णय संपूर्ण महाराष्ट्रामधल्या महापालिकांमध्ये झाले, त्यामुळं पूर्ण शहरामधल्या महापालिकेचं असंही वाटोळ झालेलं आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी, तर मला असं प्रामाणिकपणे काँग्रेसची कार्यकर्ती म्हणून वाटतं की कोणीही कुठलाही इगो न ठेवता जी जागा निवडून येणार आहे, ज्या जागेमध्ये ज्या पक्षाला प्राबल्य आहे, जो उमेदवार चांगला आहे, कारण महापालिकेच्या निवडणुका हा खूप छोट्या प्रमाणावरती असतात, तर त्या उमेदवाराची लोकप्रियता आणि हा सगळ्या गोष्टींचा विचार करून कुठलाही इगो न ठेवता आणि कुठलीही भाषणबाजी न करता, परस्पर कुठलाही न घोषणा करता, एकत्रपणे आत्तापासून जर त्याच्यावरती काम केलं राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष, तर मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुका आम्हाला अवघड जाणार नाहीयेत. परंतु तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन वाचाळवीर न बनता कोणीही अतिशय शांततेतपणे हा जर प्रश्न सोडवला, तर मला असं वाटतं की कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, नाहीतर मग फार कार्यकर्त्यांना अवघड परिस्थितीतून जावं लागेल. अतिशय संयतपणे हेमलता पाटील यांनी भूमिका मांडलेली आहे, कारण मधल्या काळात मविया बाबतीत आता या पश्चात बुद्धीला काही अर्थ नाही, पण उद्धव ठाकरे म्हणाले होते की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असायला हवा होता. आज शिवसैनिक समर्थक म्हणतात की बघा, कदाचित मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला असता तर अधिक एक दिलानं आपण सगळे लढलो असतो. त्याही भूमिकेत लॉजिक आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचं म्हणणं होतं की असं यापूर्वी कधीही आघाडीने केलेलं नाही, ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्रीपदावर अधिकार असतो. पण अर्थात ही सगळी पश्चात बुद्धी आहे. पण या निमित्तानं पुन्हा एकदा विचारमंथन होऊन आता महाविकास आघाडी कशी उभारी घेता येईल हे मात्र महाराष्ट्र नक्की बघतोय, कारण प्रश्न लोकशाहीचा आहे, प्रश्न सत्ताधारी आणि विरोधक सुद्धा टिकण्याचा आहे. या चर्चेसाठी आपल्याला या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूया. पाहत रहा पुढारी न्यूज.